हॅलो नमस्कार, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी बनवणार आहे मेथीपासून मेथीचे तुम्ही टिक्की म्हणा किंवा मेथीपासून काहीतरी नाश्ता म्हणा किंवा मेथी वडे म्हणा, व्हॉट एव्हर सूट्स टू यू. सो येस, आधी आपल्याला मेथी घ्यायची आहे. ही छान अशी धुवून घेऊयात आपण. येस, त्याच्यानंतर मॅन्डेटरी थिंग, मिरची घ्यायची आहे, आलं घ्यायचं आहे, लसूण घ्यायचा आहे, आपल्याला थोडेसे असे धने घ्यायचे आहेत अँड थोडंसं जिरं. सो हे सगळं आपल्याला छानपैकी असं कुटून घ्यायचं आहे. सो येस, बघू शकता हे झालेलं आहे आपलं. अँड हे कुटून झाल्यानंतर मग आपल्याला सर्व सामान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला घ्यायची आहे मेथी. मेथी घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आय थिंक सो मला याच्यामध्ये मिक्स नाही करता येणार. पोहे भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक पोटॅटो घ्यायचा आहे, बटाटा एक घ्यायचा आहे आधी, मग आपण नंतर अजून ऍड करू. सो येस, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे मीठ. मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद, मसाला, अँड हे जे आपण बनवून घेतलं ना पेस्ट, ती ऍड करायची आहे. देन हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं हे बिकॉज त्याच्यामध्ये मिरची आहे. ऍक्च्युली मी जेव्हा पण असं मिरचीचं काहीतरी करते ना, माझ्या हाताची पूर्ण अशी आग होत राहते पूर्ण दिवस. ते बट असं मळायचं असं तर त्या हातानेच मळावं लागतं. बट मिरचीचं काय माहिती थोडस प्रॉब्लेम आहे हाताला. ग्लव्स घालून पण करू शकता तुम्ही. सो येस, हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याची अजिबात गरज पडत नाही आपल्याला. अँड तुम्हाला हवं तर तुम्ही बेसन पीठ पण याच्यामध्ये थोडंसं ऍड करू शकता, ज्यांना आवडतं. सो खूपच टेस्टी असा नाश्ता, म्हणजे मेथी असंच कोणी खात नाही ना पटकन. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे. जास्त करू नका किंवा मग तांदळाच्या पिठाने ना थोडेसे असे हे होऊन जातात. मुद्दा हा आहे की थोडंच टाका तांदळाचं पीठ, जास्त टाकू नका. सो येस, आता आपल्याला अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत त्या पिठाच्या. अशा बनवा, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तो तुम्हाला हे माहित होतं का आधी की असाही नाश्ता आपण मेथीपासून बनवू शकतो? बिकॉज काय होतं ना, मेथीची भाजी असं आपण लहान मुलं असं लवकर खात नाहीत. मग असं करून दिलं की लहान मुलं खातात तरी. सो तुमच्याकडे असं लहान मुलांसाठी तुम्ही नाश्ता बनवता का? बिकॉज कसं असतं ना, पालक भाज्या लवकर असं पटकन मुलं खात नाहीत. मुलं काय, मी स्वतः खात नाही.
आणखीन ते थोडं कडू असं लागतं. सो तुमच्या घरी तुम्ही असं बनवलं आहे का? नक्की जर केलं नसेल तर आता ट्राय करून बघा. बिकॉज हे डीप फ्राय पण नाही करणार आहोत, फक्त शॅलो फ्राय करणार आहोत. सो हे खरंच खूप हेल्दी आहे लहान मुलांना. सो येस, हे असे माझे करून झालेले आहे. आता आपण यांना शॅलो फ्राय करून घेऊयात. अँड तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अँड तुमच्याकडे जर दुसरा कोणती वेगळी पद्धत असेल तर तीही मला सांगा. सो येस, सर्वात आधी तवा ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे. टिक्की आहे टाकायच्या आहेत आपल्याला. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुम्हाला जर शॅलो फ्राय नसेल करायचं तर तुम्ही डीप फ्राय करू शकता. आणि त्याच्यासाठी ब्रेड क्रम्समध्ये हे डीप करून मग डीप फ्राय करा. खूप छान अशी टेस्ट लागते आणि हेल्दीही असतात. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.